काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तर फायनली आम्ही पोहोचलोय. चला आता तुला दाखवते सगळं. हे बघा, हे आमचं शेत आहे. हाय कर. आमच्या इथं बिगारी काम करायला माणसं उपलब्ध आहेत. कोणाला पाहिजे असेल तर मी खाली नंबर देते, त्या नंबरवर कॉल करा. इकडे बघ, दाखव की तोंड तुझं, म्हणजे कळण कोण बिगारी आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हेच ना हापूस तांबे. बघू, दाखव कसं असते. दाखव हातात. काही पण खाती का? दाखव. काळीच खायची असते विचार पागल. हे ब्लॅकबेरी आणि हे पिंक आहे. मंद कच्ची आहे. हे ना गे, धर खाऊन बघ. अगं खा ग, लाजू नको, खा. पाणी पाहिजे का? चल ना खाली जाऊ. बासी बॉटल आण दे ना आपण. ठीक आहे, खाऊन बघ. आमच्याकडे त्याला हे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्कीच हा बघा, साक्षीचा ऐका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात. हे बघ, सांगा नक्की सांगा. आवडलं का? नाही आवडलं, मला पण नाही आवडलं. जाऊ दे. तुम्हाला फणस पण दाखवते. माणसाचा विषय नाहीये. मी आलीये 2 वर्षातून गावाला, मला काहीच माहित नाहीये. हे बघा, हा आपला रानमेवा फणस. हा आमचा शेतकरी मुलगा. हे शेतात सगळं काम हा सांभाळतो. शाळा दिली सोडून 10वी. गजब बेइज्जती है. थांबा, हळूहळू या. तुमच्या नादात मीच पडले असते आता. चला. ऐक, अरे चप्पल घसरते. गावाकडे चप्पल नाही, पुण्याची चप्पल. पाणी वाटप करणारा आणि ह्या पाणी पिणाऱ्या. अरे कहना क्या चाहता. कसं वाटलं मग? कसले नटले का? हे बघा, हे आमचं जुनं घर आहे. हा व्ह्यू बघू शकता. काहीच खास नाही तसा. इकडं नको चालू. कशी आहेस काकी? आता तू फेमस होणार युट्यूब वर. मी पण बरी आहे. दादा पण आहेत का? हे माझे चूल. आंबेच आंबे, कैरा बघा. त्यांना कॉम्प्लेन दिलं होतं मी. आणि हे बघा, तिची दुसरी गाय आहे ना ताई? हाय एक धडक व्हॉइस निघेल. घाबरू नका, घाबरू नका. घाबरून सुस्ती. काय नाव आहे यांचं? दुसरे? हा दुसरा आहे. चल साक्षी. रेंज आलेली, खुशी झाली. आमच्या गावाला रेंज नाहीये आणि तर रेंज आली म्हणून साक्षीला लय आनंद झालाय. घाबरते. चला पुढं.
चल चल नाही मारत. नाही तेवढे लांबणार. कुठे टॉर्च लावा, लाईट नाही होय. कोण नाही घरात, हाय ती सागरी समोरच ती. दिसतच नाही. नमस्कार वहिनी. क्यूट बॉर्न बेबी. तर गाईज आत्ता आम्ही वाडीतल्या मंदिरात आलोय आमच्या इथल्या. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथं. तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय सगळं. फेटा बांधायचं काम सुरू आहे. राहू दे, बरोबर आहे. बाण साक्षी जा, बाण जा. तर अशा प्रकारे पालखीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ही पालखी पूर्ण गावातल्या मंदिरांमध्ये जाऊन लास्ट भैरनाथाच्या मंदिरात जाते व तिथं पूर्ण कार्यक्रम सुरू होतो. चला, आमचं आता फोटो सेशन झालंय तिघींचं. आणि पालखी तर बघू शकता आम्हाला किती लांब जायचंय बघा. चला तर आपण आता खालच्या वाडीत आलेलो आहे. इथं काठे नाचवायचा कार्यक्रम असतो, तो आपण बघून घेऊयात कसं आहे तो. चला गाईज. पाणी प्यायला आलोय. साक्षीला तहान लागली होती, खूप दमली बिचारी गावाला येऊन. आणि माणसाला पण तहान लागली होती, मला पण लागली होती. तुझ्या देते पाणी, तिच्या घरी आलोय. कुठे गावाकडचं घर नाचते सगळ्यावरती. तर हे असं नाही का म्हणजे असं, आणि थंड पण असतं. हे बघा ही ऋतुजा हाय कर, ब्लॉग टाकणार आहे मी. फर्स्टच आहे, ट्राय करते. कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावना गंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी. तर मी आता तुम्हाला दाखवते पालखी नाचवायचा कार्यक्रम. इथं पालखी नाचवली जाते.
आहे. ह्या दोघी खूप दमल्यात. चला तर आपण आता खालच्या मंदिरात आलो, मेन मंदिरात, भैरवनाथ मंदिर. आपण दर्शन घेऊया आणि पुढचा कार्यक्रम परत सुरू करूया. अशा प्रकारे आमच्या गावचा उरूस आता संपन्न झालेला आहे. तर आता आम्ही घरी जातो आणि फ्रेश वगैरे होऊन परत तुम्हाला भेटतो. टाटा. तर फायनली गाईज आम्ही आता घरी आलोय. तुम्ही बघू शकता असं कसे दमले सगळे. हे बघा कसे अवतार झाले सगळ्यांचे. हे बघा दादू तर आमचा खूप दमलाय. साक्षी तर मम्मी छान पुरणपोळीचा स्वयंपाक करते. मम्मी बोला. हे बघा आता सगळे जेवायला बसलेत. जेवण करतो मस्तपैकी आणि नंतर भेटू. बाय. काय म्हणते मम्मी बघा. या तुम्ही पण जेवायला. साक्षी आता घरी चालली आहे. पप्पा तिला सोडवणार आहेत आणि माझं जेवण सुरू आहे. सांग आता. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब. बाय कर साक्षीला. रोज आताच दाखवतोय. भेटू चल. आणि ही काय म्हणतात तुमच्याकडे आम्हाला पण सांगा. आमच्याकडे ह्याला रेवड्या म्हणतात. उरसामध्ये खासा भेटतं आमच्या इथं. तुमच्याकडे पण काय म्हणतात सांगा. चलो बाय.